जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, या सकाळच्या समय आपण परमेश्वराला शरण जाऊया. देवाने हा नवीन दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आणि खरोखर ह्या धावपळीच्या जीवनामध्ये, खरोखर या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये आणि खरोखर थोडे दिवस या वर्षातील आमच्या जीवनामध्ये राहिलेले आहेत. आणि खरोखर देवाने हे संपूर्ण वर्ष तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादाचं केलं, तुमच्या आणि माझ्यासाठी लाभाचं केलं. तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला चांगल्या उत्तमातल्या उत्तम पुरवल्या. त्याबद्दल त्या जिवंत देवाचा आपण धन्यवाद देऊया. आणि खरोखर आपण त्या जिवंत देवाला गौरव देऊया. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभू, सकाळची वेळ तू आम्हाला सर्वांना दाखवलीस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आज या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. आम्हाला हे नवीन जीवन दिलेलं आहे. आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा हे नवीन दिवसाची वाढ तू केलेली आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. सर्व बंधन, सर्व सैतानी आजार, सर्व सैतानी अडकळण, सर्व सैतानी विचार, सर्व सैतानी संकट नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, तुला बसलेल्या फटक्यांनी तू आम्हा प्रत्येकाला तू आरोग्य दिलेलं आहे. हो पित्या परमेश्वरा, तुझ्या वचनाची घोषणा आम्ही आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये करीत आहोत. आणि खरोखर तू आम्हाला आरोग्य देणारा जिवंत असा परमेश्वर देव तू आहेस. प्रभू, आज सर्व ज्या लोकांचा वाढदिवस आहे त्या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रिय प्रभूची, आजचं येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं कर. प्रिय प्रभूजी, मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या वचनातून तू मला चालव आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, आमेन. प्रियांनो, आजच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळच्या भक्तीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजच्या मननासाठी काढूया आपण स्तोत्र संहिता 34 याचं 8व्या वचनापासून आपण पाहणार आहोत. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वान पडते पण व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. वा प्रियांनो, हे वचन खूप सुंदर असं परमेश्वराने तुम्हाला मला दिलेलं आहे. आता या वचनाचं जर आम्ही मनन केलं, या वचनाचा जर आम्ही अभ्यास केला, तर ह्या ठिकाणी पहिल्या भागामध्ये आम्हाला परमेश्वराच्या विषयी ह्या ठिकाणी स्तोत्र करता सांगत आहे. आता दाविदाने हे स्तोत्र लिहिलेलं आहे. आणि पहा, ह्या ठिकाणी दाविदाचं जे स्तोत्र आहे त्याने अबिमलेखासमोर बुद्धिभ्रंश झाल्याचे सोंग केल्यावर त्याला हाकून लावण्यात आले आणि तो निघून गेला. तेव्हा त्याने हे स्तोत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आम्हाला दिसत आहे. आता बघा, तो परमेश्वराच्या विषयी ह्या ठिकाणी सांगत आहे की परमेश्वर हा किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आता परमेश्वर कसा चांगला आहे हे आम्हा प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनामध्ये माहिती आहे. परमेश्वराने लहानपणापासून तर आता या क्षणाच्या कुणी कितीही वयाचा असू तर आतापर्यंत परमेश्वर देवाने तुम्हाला आणि मला चांगल्या रीतीने सांभाळलेलं आहे. कोणत्याही गोष्टीची उणीव आम्हाला त्या ठिकाणी पडू दिलेली दिसत नाही. आणि परमेश्वर देव याच्यापेक्षा आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवून देतो, ती म्हणजे की आम्ही पापी असताना त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला आहे. पहा, 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी या धरतीवरती त्यांनी
त्याला पाठवलेलं आहे. आणि खरोखर जर तो आला नसता तर आमच्या पापांची क्षमा झाली नसती. जर तो आला नसता तर आमचे व्याधी निघून गेले नसते. जर तो आला नसता तर आम्हाला जिवंत देव भेटला नसता. परंतु ही पित्याची संकल्पना, पित्याची योजना होती. त्या ठिकाणी संकल्पना म्हणता येणार नाही, सॉरी, कारण आपला हा जिवंत देव आहे आणि जो त्याच्यावरती भाव ठेवतो तो पुरुष धन्य. पहा, देवाचा अनुभव आम्हाला वेगवेगळ्या रूपामध्ये, आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये देवा आम्हाला त्याचा अनुभव देत आहे आणि तो चांगला आहे. बघा, आम्ही वाईट असताना देखील तो आमच्यावरती प्रेम करतो, परंतु आमच्या पापावरती तो प्रेम करत नाही. प्रियाने आमच्यावरती प्रेम करतो आणि म्हणूनच त्याने आम्हाला ह्या भूतलावरती जिवंत ठेवलेला आम्हाला दिसत आहे. जो त्याच्यावरती भाव ठेवतो तो पुरुष धन्य. भाव म्हणजे विश्वास. आम्ही त्या जिवंत देवावरती विश्वास ठेवतो तो पुरुष धन्य. कोण कोण विश्वास ठेवतो? ते जे त्याच्या इच्छेनुसार चालणारे, जे त्याच्या आज्ञा पाळणारे, जे त्याच्या वचनाप्रमाणे चालणारे, ते सर्व विश्वास ठेवणारे ते पुरुष धन्य आहे. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा. आता ह्या ठिकाणी तिसरी गोष्ट सांगत आहे देवाचं वचन की परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. भय आमच्या जीवनामध्ये पाहिजे. आता पहा, आम्ही भय कोणाचं ठेवतो? तर जगात दिसणाऱ्या मनुष्याचं, जगात दिसणाऱ्या यंत्रणेचं आम्ही आमच्या जीवनामध्ये भय असतं. परंतु देवाचं भय आमच्या जीवनामध्ये आहे का? देवाची भीती आमच्या जीवनामध्ये आहे का? आम्ही काही चुकीच्या गोष्टी करण्याच्या आधी आम्ही विचार केला पाहिजे की आम्ही त्या चुकीच्या गोष्टी केल्याच नाही पाहिजे. कारण भय केव्हा येतं? जेव्हा आम्ही देवाच्या विरोधामध्ये गोष्टी करतो, आम्ही पापामध्ये पडतो, आमच्या जीवनामध्ये देवाच्या विषयी त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी येतात, आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की आमच्या जीवनामध्ये भय येतं. आणि परंतु ह्या ठिकाणी आम्हाला परमेश्वराचं भय ठेवायचं. का भय ठेवायचं आहे? कारण तो जगाचा उत्पन्न करता आहे, या सृष्टीचा निर्माण करता आहे. त्या देवाने तुम्हाला मला निर्माण केलेलं आहे. तो आमचा पिता आहे, तो आमचा बाप आहे आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी त्या परमेश्वराचं भय ठेवून या जगामध्ये आम्ही राहायला पाहिजे. कारण जो भय धरतो त्याला काही उणे पडत नाही. उणे म्हणजे कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. परमेश्वर देव आमच्यावरती त्याच्या आशीर्वादाची रेलचेल त्या ठिकाणी करत आहे. तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. पहा, या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगते की तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. खूप सुंदर असं वचन आहे. प्रियांनो, आज परमेश्वर देव, आम्ही त्या परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. जो परमेश्वराला शरण जातो तर प्रियांनो त्याला कोणत्याही वस्तूची वाण पडत नाही. या सकाळच्या वेळेस मी तुम्हाला सांगत आहे की परमेश्वराला शरण जा. कोणा मनुष्याला जाऊ नका, कोणाला कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याला शरण जाऊ नका, तर देवाला शरण जा. देवाच्या पुढे झुका, देवाला तुम्ही हाक मारा, म्हणजे परमेश्वर देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखर हे जे 3 वचनं जे आहे, हे 3 वचनं खूप आशीर्वादित असे आहेत आणि हे 3 वचनावरती खरोखर तुमच्या वैयक्तिक प्रार्थनामय जीवनामध्ये तुम्ही याचा मनन करा, अभ्यास करा. परमेश्वर देव तुमच्या संगती काय बोलत आहे याचा अनुभव घेऊन पहा. कारण परमेश्वर देव खूप चांगला आहे आणि खरोखर ह्या ख्रिस्त जन्माच्या सोहळ्याच्या निमित्ताने आणि प्रियांनो, आपण ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत असताना प्रियांनो, हे जे वचन आहेत
ते आमच्या हृदयाशी जपून धरूया आणि त्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. परमेश्वराचं भय आमच्या जीवनामध्ये पाहिजे प्रियांनो. आणि खरोखर परमेश्वर किती चांगला याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही घेऊन पाहायला पाहिजे. आणि जो त्याच्यावरती भाव ठेवतो तो पुरुष धन्य आहे. बघा, परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही गोष्टीची उणीवता भासत नाही, उणे पडत नाही. आणि खरोखर आज आम्हाला परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. तरुण सिंहासही वाण पडते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही गोष्टीची वाण पडत नाही, कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. तर चला आपण प्रार्थना करूया. देवाने हा सुंदरसा दिवस आशीर्वादित केला आहे. आज होणारे सर्व दिवसभरातील सर्व प्रोग्राम, सर्व प्रार्थना सभा, सर्व देवाच्या सेवकांचे वचन आणि सर्व गोष्टी देवबापाने आशीर्वादित कराव्या यासाठी आपण प्रार्थना करणार. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. या सकाळच्या प्रार्थनेमध्ये तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनाद्वारे प्रिय प्रभू येशू तू चालवलं, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आज होणारे सर्व प्रार्थना सभा, सर्व प्रोग्राम, सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. विशेष करून प्रिय प्रभू येशू, माझ्या प्रिय मुलगा नोहा याचा जो काही वाढदिवस आहे, या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रिय प्रभू येशू त्याच्या जीवनामध्ये एक नवीन वर्ष तू घातलेलं आहे. त्याला तू ह्या वर्षामध्ये तू आशीर्वादित केलं आहे आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये देखील त्याला तू आशीर्वादित करशील असा माझा विश्वास आहे. आणि खरोखर प्रिय प्रभू येशू त्या लेकराला तुझ्या ज्ञानामध्ये, तुझ्या पवित्रतेमध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या भयामध्ये त्याची वाढ तू कर. आणि प्रिय प्रभू येशू, जसं तू आम्हाला आशीर्वादित केलंय तसंच तू या ख्रिस्त जन्म सोहळ्याच्या निमित्ताने तू सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. हे देवबापा जे आजारी आहेत प्रभू, त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. जे संकटामध्ये आहेत प्रभू, त्यांचे सर्व संकट तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, जे निराशेत आहे त्यांची निराशा तू काढून टाक. प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये तुझी पवित्रता भर. प्रिय प्रभूची ज्या कुटुंबामध्ये भिंती निर्माण झाल्या त्या सर्व भिंती तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. कलह तू काढून टाक. आणि प्रिय प्रभू येशू, तू आमच्या जीवनामध्ये तुझी शांती तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, सर्व प्रोग्राम तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देवापा, येणारं नवीन वर्ष तो आमच्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादाचा तू कर. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून तो आमच्या प्रत्येकाचं तू संरक्षण तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.